पुण्याचं माहीम शीतला देवी मंदिर या ठिकाणी एक झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळल्यामुळे टॅक्सीचं नुकसान झाले, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। अतिशय वर्दळीचा असणारा हा संपूर्ण परिसर माहीम मधलं शीतला देवी मंदिर हे अगदी रस्त्याला मुख्य रस्त्याला लागून आहे आणि त्या ठिकाणी हे झाड कोसळले, त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे आणि इतकंच नव्हे तर एका टॅक्सीचं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, खरं पावसाळा सुरू होण्याआधी मुंबई महानगरपालिकेकडून वृक्ष तोडणी केली जाते। जे अतिरिक्त फांद्या बाहेर आलेल्या असतात त्याची तोडणी मुंबई महानगरपालिकेकडून केली जाते। मात्र यंदा मुंबई महानगरपालिकेचं जे काम आहे ते सगळ्यांसमोर आलं आहे। म्हणजे खड्ड्यांच्या बाबतीत असू देत किंवा झाडांच्या बाबतीत असू देत, हे सरळ स्पष्ट झालं आहे। कारण का आताच काही वेळापूर्वी माहीमच्या शीतलादेवी परिसरामध्ये एक झाड पडून एका टॅक्सीवर पडलं आहे आणि त्या टॅक्सीचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी कोणालाही झालेली नाही। टॅक्सी ड्रायव्हर देखील सुखरूप आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची कामामध्ये जी कमतरता आहे ती इथे दिसून आली। खरं तर हा शीतलादेवी परिसर फार गजबजलेला असतो, अनेक दुकानं असतात, शाळा देखील आहे या परिसरामध्ये। मात्र असं असताना इतका हलगर्जीपणा कसा काय होऊ शकतो हाच एक मोठा सवाल आता उपस्थित होतोय। प्रज्ञा, नक्कीच सुदैवानं कोणती अनुचित घटना घडलेली नाहीये, कारण याच भागातनं अनेक स्कूल बसेस सुद्धा जात असतात, अनेक महानगरपालिकेच्या आणि त्याचबरोबरीनं मोठ्या बसेस सुद्धा याच भागातनं जात असतात। वर्दळीचा भाग आहे, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र हे झाड कोसळलं कसं असा सवाल मात्र उपस्थित होतोय। महापालिकेवर अर्थातच प्रश्न उपस्थित होत आहेत। तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी। मुंबईतल्या शीतला देवी परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। झाड कोसळलेलं आहे आणि पूर्णपणे रस्ता हा त्यामुळे बंद झालेला होता। दोन्ही बाजूची वाहतूक थोड्या काळासाठी थांबवण्यात आलेली आहे आणि झाड बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। हे काही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण झाड हे रस्त्यावरती आलेलं आहे। हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरती शीतला देवी हा मंदिर जो परिसर आहे तो अतिशय मुख्य रस्ता आहे आणि त्या ठिकाणीच ही दुर्घटना घडली आहे।